रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आणि सगळ्यात पहिले सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ थोडासा लेट येईल, पण आषाढी एकादशीच्या दिवशी शूट केलेला आहे बरं का. माझ्या मागच्या व्हिडिओप्रमाणे मी माहेरी आलेली आहे आणि मी माहेरी आषाढी एकादशी कशी सेलिब्रेट केली ना, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वारकरी संप्रदायातील हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आणि आनंदाचा दिवस. या दिवशी सगळेच खूप आनंदी असतात. आता कालच मम्मी पंढरपूरवरून आली होती आणि आज एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या सगळे कामाला लागले होते. सोबतच माझ्याकडं देवपूजेचं काम आलं होतं. तर सगळ्यात पहिले फरची पुसून घेतली, रूम साफ करून घेतली आणि त्यानंतर गोमूत्र शिंपडून मी देवपूजेला लागले. बाकीची सगळी देवपूजा आटोपली होती. त्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीला राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेकसाठी छान असं पंचामृत बनवलेलं होतं, फुलं होती आणि कालच तोडून ठेवलेली तुळशीपत्र ती पण अर्पण केली. देवपूजा आटपून घेतली, दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि त्यानंतर रांगोळी काढायची होती. पण त्या अगोदर रांगोळी काढण्या अगोदर छान अशी लक्ष्मीची पावलं उमटून घेतली आणि सोबतच आपल्या विठ्ठलाचा हा अष्टगंध आणि बुका घेऊन हा टिळा काढून घेतला. आणि बघा, फायनली माझी देवपूजा अशी छान झाली होती. घरात सगळीकडे एकदम पॉझिटिव्ह एनर्जी वाटत होती आणि सगळे खुश झाले होते, कारण एवढा छान दिवस आणि त्या दिवसामध्ये छान अशी फुलांची माळ घालून देवाची पूजा केली होती. सोबतच स्वामी महाराजांच्या मूर्तीला पण राज्याभिषेक करून घेतला. तोचपर्यंत इकडे मम्मी फराळाच्या तयारीला लागली होती, कारण भाऊला कामाला जायचं होतं आणि सोबत टिफिन घेऊन जायचा होता. आता फराळासाठी आज सकाळचा बेत फक्त साबुदाण्याची खिचडीच होता, कारण घरात सगळ्यांनाच आवडती. सगळ्यात पहिले विठ्ठल रुक्मिणीला मी फराळ अर्पण केलं. त्यानंतर मी विठ्ठल रुक्मिणीसोबतच घरातल्या सगळ्या देवांचं आणि स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं आणि माझं बघून माझा पार्थ पण दर्शन घ्यायला लागला होता बरं का. खरंच आपण ज्या कृती करतो तेच आपले मुलं आपल्याला बघून फॉलो करत असतात. त्यामुळं आपल्या कृती आपण अगोदर लक्षात ठेवल्या पाहिजे बरं का. आणि त्यानंतर आजच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा मान असलेल्या आपल्या तुळशीला त्यांना पण अगरबत्ती लावली आणि फराळ ठेवलं. आता माझी देवपूजा तर झाली होती. म्हटलं चला घरातल्या सगळ्या वडीलधाऱ्या लोकांचा आपण आशीर्वाद घेऊया. मग त्यानंतर बाईचं दर्शन घेतलं. बाईसोबतच इकडे बघा पार्थ पण कसं त्याच्या आजीचं दर्शन घेतोय. पार्थचं दर्शन झाल्यानंतर मी माझ्या मम्मीचं दर्शन घेतलं आणि सोबतच वहिनींनी पण घेतलं. खरं तर आज विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जायचं होतं, पण झालं असं की मम्मी रात्रीच पंढरपूरवरून आली होती. ती 15 दिवस वारीमध्ये गेली होती, त्यामुळे दमलेली होती. आणि आज पण सकाळी सकाळी उठून सगळं आवरलंच होतं, पण पार्थच्या मामीला त्याचा फोटोशूट करायचा होता वारकऱ्याच्या लुकमध्ये. मग ते आवरत बसले आणि थोडासा उशीर झाला. मग नंतर म्हटलं की आपण संध्याकाळी जाऊया, कारण संध्याकाळी पण गर्दी असते. पण लहान पोरांना घेऊन मग असं जायचं म्हटलं गर्दीत तर अवघडच होऊन जातं. घरातली कामं आवरल्यानंतर छान असं पार्थला कपडे घातले. त्यानंतर त्याच्या मामीने त्याचा मेकअप केला आणि मी पण त्याला हा टिळा लावून दिला. आणि हा होता माझ्या पार्थचा फायनल लुक. खरंच आज मला माझ्या लेकामध्ये माझा विठ्ठलच दिसत होता बरं का. एवढा क्यूट पार्थ दिसत होता की विचारूच नका. हा वारकऱ्याचा ड्रेस त्याला त्याच्या आजीने पंढरपूरवरून आणला होता, पण थोडंसं धोतर कमी पडलं होतं. त्यानंतर मामीचं आणि भाच्याचं इकडे फोटोशूट सुरू झाला. आता मामी जसं सांगाल तसंच पार्थ करत होता. त्यांचं हे फोटोशूट होईपर्यंत आम्ही आम्हाला गरम गरम खिचडी परतून घेतली होती. आणि पार्थला मी सांगितलं होतं की बाप्पाच्या स्वागतासाठी वारकरी असे नाचत असतात. तर पार्थ पण तसंच सेम त्याच्या मामीला करून दाखवत होता. त्यांचा छान असा फोटोशूट झाला आणि फायनली त्यांनी 4-5 हे छान छान फोटो काढून घेतले होते, ते तुम्हाला दाखवते. पार्थला आता छानपैकी समजायला लागलं आहे फोटो शूट करायचं म्हटलं किंवा व्हिडिओ शूटिंग करायचं म्हटलं तर तो छान असे पोज पण देतो बरं का. आणि त्याला तर एवढं नक्कीच कळलं आहे की आता मम्मी दररोज काहीतरी शूट करते आणि व्हिडिओ अपलोड करते. कुठे करते, काय करते ते त्याला माहीत नाही, पण करते हे तर नक्की. छान असं फोटोशूट झाल्यानंतर आम्ही गरम गरम खिचडी केली सगळ्यांनी आणि त्यानंतर थोडासा फॅमिली टाईम स्पेंड केला. नंतर हे सगळे ज्याच्या त्याच्या कामाला लागले होते, पण मला आज आषाढी एकादशीनिमित्तानं संक्षिप्त भागवत पारायण लावायचं होतं. तसं मला हे पारायण प्रत्येक एकादशीला करायचं आहे, पण अजून तर मी लावलेलं नव्हतं. म्हटलं चला आज मोठी एकादशी आहे, तर आजच्या एकादशीपासून आपण सुरू करू आणि पंधरवाड्यातल्या प्रत्येक एकादशीला मी आता श्रीमद भगवत पारायण करणार आहे. केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीमद भगवत पारायण केल्याने आपल्या घरातील पितृदोष नाहीसे होतात बरं का. ज्या घरात कुणाच्या घरात जर पितृदोष असेल किंवा मग पितृदोषाच्या आपण पूजा जरी केलेल्या असतील, पण मनासारखी काही कामे वगैरे होत नसतील तर त्यांनी हे भागवताचं पारायण प्रत्येक एकादशीला करा, नक्कीच फायदा होईल.
आता हे सगळं ना मला केंद्रामध्येच सांगितलेलं आहे, कारण आमच्या घरात पण थोडासा पितृदोष आहे. त्यामुळे मला सत्यनारायण पूजा प्रत्येक पौर्णिमेला किंवा मग एकादशीला श्रीमद भागवत पारायण ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. पण मला जसं टाईम भेटेल, आता पहिले मी जॉबला होते, तर जॉबमुळे एवढं पॉसिबल होत नव्हतं. पण आता पार्थ आणि घरी एकटीच असते, त्यामुळे ना मला जसं जसं पॉसिबल होतं ना, तसं तसं मी ह्या सगळ्या गोष्टींना फॉलो करते. आणि ही माझी ना अंधश्रद्धा नाही आहे बरं का, खरंच माझी स्वामींवर श्रद्धा आहे आणि त्यामुळेच मी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करत असते. तर यात काही चुकीचं वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. पण मी केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जे जे मला सांगतात ना ते मी करतच असते. आजही पारायण मी ना सगळ्यात पहिल्यांदा वाचत होते, त्यामुळे मला ना थोडासा टाईम लागला. कारण आपण एखादा ग्रंथ नवीन वाचत असतो ना, तर शब्द उच्चारताना आपल्याला थोडंसं अनकम्फर्टेबल होतं. फायनली 2-2.5 तासांनी माझं पारायण पूर्ण झालं आणि त्यानंतर मी माझ्या काकींच्या घरी गेले होते, कारण मी आले तेव्हापासून त्यांनी चहा प्यायला बोलवलं होतं. तर आज जाऊन यावं म्हटलं आणि गेले. तिकडून आल्यानंतर ना वहिनी आणि दादा बाहेर फिरायला गेले होते, तर आम्ही दोघं-तिघंच फराळ करायला होतो. मग मम्मीनी छान असं साबुदाणा वड्याचा बेत केला होता आणि सोबत पापड्या तळल्या होत्या. आणि अशी गेली आमची आषाढी एकादशी. तुम्ही आषाढी एकादशीला काय काय केलं कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडत असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब ना माझं मोटिवेशन वाढवतं. टेक केअर, बाय बाय.